जे वातावरण आहे काय म्हणजे काय एक्सप्लेन करण्या पलीकडे. नमस्कार मित्रांनो, मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आमचा जो प्रवास आहे तो आता रात्रीच सुरू झाला आहे. रात्री का सुरू झाला आहे तर तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल. आम्ही खांडस ते भीमाशंकर ट्रेक करत आहोत आणि तो ट्रेक करण्यासाठी आम्हाला म्हणजे आज रात्री आम्हाला खांडसला पोचायचं आहे. आणि आमचा सकाळी मे बी आम्ही जितक्या लवकर पोचू तितक्या लवकर आम्ही ट्रेक चालू करू. कदाचित आम्ही काळोखात ट्रेक चालू करू किंवा सकाळी 4-4:30 वाजता असा ट्रेक चालू करू. त्यानंतर भीमाशंकर आणि गुप्त भीमाशंकर दोन्ही करणार आहोत. आपलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक जे आहे, महाराष्ट्रातले जे 3 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक जे भीमाशंकर जे आहे ते एक ज्योतिर्लिंग आहे. तर आता आपल्याला मी जातो कामोठ्याला आम्ही जाणार आहोत कर्जतला, कारण की आमची काही मंडळी आम्हाला कर्जतला भेटणार आहेत. आणि मी आत्ता आहे वाशी रेल्वे स्टेशनला, कारण की आमच्या 2 मैत्रिणी आहेत, अश्विनी आणि सपना, की ज्या आपल्या चंदेरीच्या व्हिडिओमध्ये होत्या. तर त्यासुद्धा यावेळेस या ॲडव्हेंचरस ट्रिपमध्ये, आणि त्यांचं काय नशीब आहे की त्या ॲडव्हेंचरस ट्रिपमध्येच आम्हाला जॉईन होतात. तर चला तर करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि फायनली आम्ही 9 वाजता भेटणार होतो आणि आम्हाला वाजलेले आहेत 10:30. तर मॅडम आलेले आहेत. चलो. तर फायनली आम्ही पोचलो आहेत खांडसमध्ये. आणि आता इथे आपण इथे आता काळोखात दिसते का नाही, गाडी पार्क केली आहे. आणि हे सगळे आपले आता मित्र आहेत, अविनाश, सुजित पाटील, अजित चांदुडे, ज्ञानेश्वर चिलुका आणि अश्विनला तर तुम्ही ओळखत असाल, ती आपल्या बरोबरच आहे. सपना झोपली गाडीमध्ये. तर आता आम्ही इथे पोचलो आणि आता रस्त्यात पाऊस नव्हता, पण आम्ही आता इथे पोचलो आणि पाऊस चालू झाला आहे. तर आता पटापट, आणि पब्लिक खूप आहे. आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच आहोत इथे, पण आमच्यापेक्षा पब्लिक खूप अगोदर आलेली आणि त्यांनी ट्रेक चालूसुद्धा केलेला आहे. आता वाजलेत 4:45 आणि आपण आता ट्रेक चालू करतोय. आता इथं थोडा चहा पाणी झाला आहे. आता इथून आपण ट्रेक सुरू करूया. चला मित्रांनो, असा अविस्मरणीय अनुभव आपण सर्वजण सोबत शेअर करूया आणि आपण करूया आपल्या प्रवासाला सुरुवात. मित्रांनो, वाजलेत 5:45 आणि आपण आत्ता पोचलो गणपती मंदिरापाशी. अजूनसुद्धा उजळलं नाही आहे पूर्ण. मागे बघू शकतो, मागे बराच ग्रुप येतो आहे. आणि आपण आता इथं फायनली मंदिराजवळ पोचलो आणि इथून अजून बराच टप्पा गाठायचा आहे. हा समजा आपण पहिला हॉल्ट म्हणू शकतो याला. इथे युवा मंदिर, गणपती मंदिरामध्ये इथे गणपती बाप्पाची इथं मूर्ती आहे. आणि इथे पाहू शकतो गाभारा. इथे मोठी एक शिळा आहे, त्या शिळेला लागून ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे. आणि आपण आता जो ट्रेक करत होतो गणेश घाटामार्गे होतो, कारण गणपतीच्या इथे मंदिर असल्यामुळे घाटाला गणेश घाट असं म्हटलं जातं. मित्रांनो, थोडं आता उजाडते आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही आवाज ऐकू शकता. ही शीळ जी आहे ना ती एका पक्ष्याची आहे. आणि आम्ही आता गणेश मंदिरापासून जे चालतोय त्यापासून कंटिन्यूस हा पक्षी ओरडतोय, त्याच्या बाजूला त्याला दुसरा पक्षी समोरच्या खिंडीतून साथ देतोय. म्हणजे विचार करा की निसर्गामध्ये या किती गोष्टी तुम्हाला अशा स्वच्छंदपणे अनुभवायला मिळतात. मंडळी, इथून व्ह्यू बघा सई. खाली आपण जे आपल्याला तिथे खाली अशी घरं दिसत आहेत, जे पाण्याचं थोडा साठासारखं दिसतंय, आपण तिथून आपण पुढून आपण चालू केलेलं आहे चालायला. आणि इथलं दृश्य बघा, खूप भारी आहे. आता जसं उजळेल तसं आपल्याला जर थोडं अजून क्लिअर होत जाईल. चला अजून थोडं पुढे जाऊया, पुढे बघूया. मित्रांनो, एवढ्या काळोखात आणि सकाळ सकाळ जो घाट घातला ना आम्ही ट्रेक करायचा, तो एका ह्या कारणासाठी घातला आहे. इथे पाहू शकता, इथे चित्रामध्ये आपल्याला शेकरू, महाराष्ट्राचा राज्य प्राणी, आणि शेकरूचा वावर या भीमाशंकर अभयारण्यामध्ये खूप आहे. त्यामुळे आपल्याला शेकरू दिसू शकतो. जर आपलं नशीब चांगलं असलं तर आपल्याला शेकरू नक्की दिसेल. फक्त डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे.
आणि पण तो इतका लाजाळू प्राणी आहे की तो क्षणात गायब होऊ शकतो. मित्रांनो मागे बघा धुक्यामध्ये दिसतोय तो पदरगड आहे आणि इथलं जे वातावरण आहे काय म्हणजे काय एक्सप्लेन करण्या पलीकडे. काळोबाद इथपर्यंत जडलो आता जसं उजळायला लागलं तसं इथं जी त्याची सुंदरता आहे ती दिसायला लागली आहे आणि इथे बघा फक्त बघत राहावं वाटतं. बघा इथे फक्त मित्रांनो जसे जसे आम्ही पुढे पुढे चालतोय बघू शकता काय यार नजारे दिसत आहेत. समोर हा पूर्ण ही डोंगर रांगा आहे म्हणजे ही भीमाशंकरची डोंगर रांगा आहे. आपल्याला तिथे त्या डोंगर रांगेत वरती जायचं आहे पण इथे खाली बघा मित्रांनो हे बघा बापरे. इकडे बघू शकता धबधबे किती कोसळतात दिसत बघा पूर्ण आणि इथे बघू शकता खाली पूर्ण जो कातळकडा आहे त्या कातळकड्याला पूर्ण लागून धबधबे बघा एक नंबर. आणि मित्रांनो तुम्हाला थोडं पुढे इथे कॅमेऱ्यात मी क्लिअर दिसेल का नाही माहिती नाही आहे पण इथे बघा इथे तुम्हाला शिडी घाट दिसतो इथे समोर दिसतोय तो. त्या दोन धबधब्यांच्या मध्ये शिडी आहे म्हणजे जो शिडी घाट जो आहे तो असा खालून असा वर येतोय आणि बघा अरे यार काय मस्त आहे. आपण बघा इथे पोचलो आहेत. आपल्याला आता पदरगडाचा ना पूर्ण व्ह्यू दिसतोय. आता इथे बघू शकता इथे किती सुळका पूर्ण दिसतोय आणि इथे आता धुक्यात मध्ये लपतोय पण आता धुका जर गेला ना आपण त्याला क्लिअर त्याचा शॉट घेऊया. आपण इथे हा जो इथे तुम्हाला समोर दिसतोय इथे पदरगडचा बोर्ड लावला आणि इथे ही जी विहीर आहे आणि इथूनच वरती आपला पदरगडकडे जायला रस्ता आहे. तर इकडे पाहू शकता इथं विहीर इतक्या उंचावरती बांधलेली विहीर आहे. आपण आता पदरगडला आपल्याला जर सगळं वरचा प्रोग्राम जर लवकर उरकला तर आपण पदरगड करणार आहोत. कुठला पॅच शूट करायचा आणि कुठला पॅच शूट नाही करायचा तोच प्रश्न पडला इथे मला फक्त. कारण की जो दिसणारा नजारा आहे ना तो सगळीकडे धबधबे आहेत बघू शकता. हे पाणी पिता येईल वरून असं येणार आहे वे. झाड बघू शकता पूर्ण झाड असं उन्मळून पडलं. किती मोठं झाड आहे असे आणि हे ह्या भागात होतं ह्या भागातलं झाड आहे ते बघा इथून पूर्ण असं उन्मळून पडले खाली. हा ट्रेक का करावा ना याची कित्येक गोष्टींमध्ये ना आम्हाला प्रचिती येते का कारण की हे असं तुम्हाला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं हा ट्रेक करताना. इतकं दाट जंगल आहे आणि झाडं बघा इथे आकार बघा कसा वाढला आकार कुठून कुठे खोड गेला त्याचं. आणि इथे बघा फायकसचं झाड आहे ना खूप वाढतात ना झाडं. मित्रांनो इथे ना तुम्हाला जागोजागा असे बंधारे पाहायला मिळतात. हे बंधारे काय ते जमिनीची धूप होऊ नये माती वाहून जाऊ नये म्हणून असे बंधारे बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहेत. म्हणजे इथे जे वन विभागानेच केलेलं आहे पण अशा गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि जंगल बघा दाट जंगल आहे. मित्रांनो पावसाचा काही कळतच नाही आहे. मध्येच जोरात कोसळतोय परत मध्येच तो एकदम शांत होतो आणि मग एकदम गरम व्हायला लागतं. बघा आता हे घातलं आहे हा पोंचो का काय पण शिजलो आहे आतमध्ये. आता तो काढायला लागेल मला. आणि आपण आता पोहोचलो इथे पदरवाडीला. इथे बघा इथे तुम्ही इथे लोक राहून पण इथे मुक्काम पण करतात. टेंट आहे इथे लावलं बघा आणि इथे तुम्हाला इथे नाश्त्याची सोय पण होऊ शकते. आणि इथून तुम्ही बघू शकता इथून ही चेकपोस्ट आहे. माकडं बघा माकडाने फुल उत्साहात मांडला आहे इथे. आणि हा एंट्री गेट आहे इथून एंट्री पॉईंट आहे. इथे बघू शकता गणपती घाटे भीमाशंकर पदरवाडी मार्ग म्हणजे आपण जो आता पूर्ण ट्रेक करतो तो गणपती घाटातून केला ट्रेक. गणपती घाटातून आलात किंवा गणेश घाटातून आलात तुम्ही इथंच येणार. हा पॉईंट आहे
त्यामुळे आपल्याला चेकपोस्ट तर आपल्याला लागणार दोन्ही बाजू. इथे प्रत्येकी 60 रुपये व विद्यार्थी असतील तर 30 रुपये आकारले जातात. सुरू झाला चढ. आता उभा चढत आपल्याला फायनल जो आपला हा पॅच आहे जो आपण चढून जाणार आहोत सरळ वरच्या भागामध्ये. इकडे आपले कार्यकर्ते बघा स्ट्रगल करत आहेत चढायला. चालून जे दमलं ते चढाने जमतात. घाम फुटला काय मित्रांनो. इथे बघू शकता धुक्यात लपलेला पदरगड आणि आम्ही कुठल्या साईडने चालत आलो ती बघा. समोरची जी जो डोंगराची कपारी आहे त्या बाजूने आम्ही चालत असे या जंगलातून इथे आलो आहेत. आणि खाली जी आहे ती पदरवाडी आहे. बघा पूर्ण ही जी माची दिसते ही पूर्ण पदरवाडी आहे. आणि खाली जिथून आपण चेकपोस्ट होती जे तंबू दिसत आहेत आपल्याला इथे ती चेकपोस्ट होती. आणि असा उभा चढ आहे हा चढत. आणि आपले भाई लोग कैसा लग रहा है. बढ़िया एकदम बढ़िया एन्जॉयिंग. हर हर महादेव. हर हर महादेव. इथं काय चाललंय ओडोमॉस घेऊन या. हे मॅग्नेटर या. इथं खूप मच्छर आहेत. मच्छर जाम आहेत. रक्त निघाले बघा. रक्त निघेपर्यंत फोडतात बाबा. ओडोमॉस कंपल्सरी घेऊन या. इथे मागे बघा धुकं बघा किती छान आहे. उभा चढ आहे धुकं आहे पण मच्छर पण तेवढेच आहेत. जबरदस्त. बघा पॅच आपली पॅचवर माणसं बघा. मित्रांनो इथे बघा कडुलिंबाचं खूप झाडं आहेत आणि रस्त्यामध्ये तर कुठे साबूत दिसले नाही पण इथे बघा झाडामध्ये साबूत कडुलिंब आहेत सगळे. आणि माकडांनी पूर्ण रस्ताभर ती लिंब फोडून अशी खाऊन त्याच्या बिया पूर्ण पसरवलेल्या आहेत. पण इथे तुम्हाला झाडावर इथे साबूत दिसतात कडुलिंब. फायनली पोचलोत आपण. इथे पठार आहे आणि कदाचित इथून जवळ आपण मंदिराच्या जवळ चाललो आहेत. तर कसा होता एक्सपिरियन्स. जबरदस्त. हेवनली एक्सपिरियन्स. आम्ही 5 वाजता ट्रेक चालू केला होता आणि आता फायनली 10 वाजता आम्ही इथे पोचलो आहेत. अजून मला वाटतं 5-10 मिनिटं लागतील आपल्याला मंदिराकडे जायला. आता इथून रस्ता आहे आणि इथे बघा सगळं धुकं आहे. हाफ तिकीट मध्ये 30 रुपये तिकीट भरले तिने कॉलेजला जाते म्हणून. आणि तब्येत ठीक नसताना तिने ट्रेक केला म्हणजे तिचं खास अभिनंदन. टाळ्या. झाली आहे पावसाला सुरुवात. पाऊस बघा काय पाऊस पडतोय. हे बघ लगेच रेनकोट घातले. माझा कॅमेरा कोणाकडे. मित्रांनो बघा परत आम्ही घातला रेनकोट. पाऊस जरा आला की रेनकोट घालतो गेला की परत काढतोय. तीच परिस्थिती झालेली आहे. आणि ओले म्हणजे झालं फक्त रेनकोट घालायचं कशाला की थंडी वाजू नये म्हणून. बाकी भिजून झाले आतमधून सगळे ओले झाले सगळे. पण मजा आहे एकंदरीत. कॉफी प्यायलो आम्ही. कॉफीची ॲज युजल मजा घेतली सगळ्यांनी. एन्जॉय केलं. आता मंदिरात जाऊया. मंदिरात खूप गर्दी आहे पण आपल्याला आता दर्शन कसं भेटतं ते बघूया. आपण इथून जात आहोत मंदिराकडे आणि इथं बघा धुकंच आहे त्यामुळे आपल्याला काही समोर दिसत नाही आहे. आता इथे पोल लावले म्हणजे इथे पुढे गाड्यांना एंट्री नाही आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो उद्यापासून अधिक श्रावण मास आरंभ होत आहे आणि त्यानिमित्ताने इथे खूप गर्दी पण दिसते आपल्याला. पण आमचं नशीब इतकं चांगलं आहे की आम्हाला त्याचं औचित्य साधून आम्हाला हे दर्शन घडतं आहे. आणि हे दर्शन घडण्यामागे यांना खास स्पेशल थँक्स की यांनी हा जो ट्रेक आहे हा घडवून आणला आणि त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि तुमच्यामुळे इथे एंट्री भेटू दे हो पण ट्रेक घडला तुमच्यामुळे. हा इच्छा होती आणि यांनी मार्ग दाखवला आणि आम्हाला मार्ग निघाला. मंदिरात आलो तर आपल्याला खूप एक विलक्षण प्रकार पाहायला भेटतो की आज अजितच्या हातात पहिल्यांदा पूजेचं साहित्याचं ताट दिसतंय. आज खरंच भगवान भोलेनाथ अजितला प्रसन्न झाले.
high, I'm hypnotized. What's up is down, what's left. ते या घंटेवर इंग्रजीमध्ये 1729 असं लिहिलं आहे. मित्रांनो, एक नंबर दर्शन झालंय एकदम गाभाऱ्यात जाऊन, आणि आम्हाला अभिषेक पण करायला भेटला. इतकं भारी दर्शन झालं ना आज या ज्योतिर्लिंगाचं. मित्रांनो, मंदिरामध्ये छायाचित्रण करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे आम्हाला जास्त काही तिथे शूट करता आलं नाही. पण या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर हे भीमाशंकर मंदिर कमीत कमी 1200 ते 1400 वर्षापूर्वी बांधले गेले आहे. याची पुनर्बांधणी नाना फडणवीसांनी 18व्या शतकामध्ये केलेली आहे. ही पाहू शकता इथं ही दीपमाळ आहे छोटी, आणि ही इथे पाहू शकता ही मोठी दीपमाळ आहे इथे, आणि पुरातन दीपमाळ आहे बघा इथे. आणि अशी कलाकुसर बघा पूर्णपणे, पूर्ण अशी वरती आता सगळं झाकल्यामुळे तशी तुम्हाला नीट पाहता येणार नाही आहे. आणि इथे मोठे नंदी आहेत, पुरातनच आहेत. इथे बाहेर आल्यानंतर आपल्याला ते कुंड दिसतंय मंदिराच्या प्रांगणातलं. हे इथे मातेचं मंदिर आहे, आणि या मंदिरामध्ये आम्ही इथे जेवायला त्यांनी जागा दिली आम्हाला इथे, कारण की बाहेर इथं खूप पाऊस पडतो आणि कुठे असं आपल्याला जायला उभं राहायला जागा नव्हती. तर त्यांचे खूप आभार की त्यांनी आम्हाला इथे मंदिरामध्ये जेवण्यासाठी जागा दिली. आणि मंदिर खूप छान आहे, आणि मंदिराचा बघा परिसर आहे सगळा. आणि तुम्ही इथे येऊन त्यांनी जर अनुमती दिली तर तुम्ही राहूसुद्धा शकता. त्याचबरोबर इथे जेवण्यासाठी तुम्हाला जागा आहे, फक्त इथे तुम्ही तुमचं जे काही खाल्लेलं असेल ते तिथे साफसफाई करून ठेवायला हवं. आपण जातो आहोत नदीच्या उगमाकडे, आणि हे बघा इथून आहे, तुम्हाला इथून माहिती रस्ता पडत नाही. ही जी रांग आहे ना, इथे रांग लागलेली आहे ना, या रांगेच्या इथूनच आहे ना आपल्याला बाहेरच्या बाजूला एक सर्व्हिस रोड सारखा दिसतो. त्या सर्व्हिस रोडने आपल्याला चालत जायचे. चला. नंतर बघा इथं आपल्याला इथे भीमा नदीचा उगमस्थानीचं असं दिलेलं आहे. एक्झॅक्ट तुम्हाला मी सांगतो लोकेशन. इथं आल्याच्या नंतर तुम्ही जसं तुम्हाला हा जो एंट्रन्स चालू होईल त्याच्या थोडं एक मला वाटतं 100 पावलं पुढे इथे एक अभिषेक पेढा स्टॉल म्हणून लिहिलेलं आहे. त्याच्या एक्झॅक्ट समोर इथं हा तुम्हाला भीमा नदीचा उगम स्थान आहे. तर चला आपण भीमा नदीचा उगम पाहूया. कारण आज आपण मंदिरात दर्शन घेतलं, भीमाशंकरला आलो, आणि त्यानंतर जर भीमा नदीचा उगम पाहिला तर आपल्या पूर्णपणे ही जी प्रदक्षिणा ती पूर्ण होऊन जाते. मित्रांनो, हे आहे पंचगादी मंदिर आणि भीमा नदीचं उगमस्थान. तर आता आपण इथे आलो आहेत, इथे पाहू शकता. या जागेला भीमा नदीचे उगमस्थान असे म्हटले जाते, व भीमा नदी इथे लुप्त होऊन 1.5 किलोमीटर अंतरावरील गुप्त भीमाशंकर येथे प्रवाहित होते. मित्रांनो, ही पूर्ण डोंगर रांग पाहताय. आता आम्ही तुम्हाला सांगतो कुठून गेलो होतो. आता हे समोर आपल्याला दिसतंय त्या पूर्ण अशा कड्यावरून असे वरती चढत आम्ही वरती गेलो, आणि वरती आहे भीमाशंकर. तर विचार करा की विश्वास बसणार नाही की आम्ही इतका डोंगर चढत तिथपर्यंत गेलो, आणि तुम्ही धबधबे, असंख्य असे धबधबे या डोंगर रांगेमध्ये तिथे. आता बेसला पोहोचलोय. तब्बल 13 ते 14 तास आम्ही ट्रेक करतोय, कंटिन्यूस चालतोय. सकाळी आम्ही 5 वाजता हा ट्रेक चालू केला होता, आणि आता आम्ही 6 वाजलेत. 6 वाजता आम्ही ते बेसला आलो आहे, आणि ते मागे बघू शकता तुम्हाला इथे पदरगड दिसतोय. त्याचबरोबर इथे या बाजूला बघा इथे पूर्ण डोंगर रांग दिसते, या साईडला डोंगर रांग दिसते. म्हणजे एकदम पूर्ण या भीमाशंकरच्या डोंगराच्या कुशीमध्ये हे वसलेलं खांडस गाव आहे, आणि इथून आम्ही हा ट्रेक चालू केला होता, आणि आम्ही आता हा ट्रेक इथे संपवतोय. मित्रांनो, हा अविस्मरणीय अनुभव आम्ही कधीच विसरू शकत नाही आहेत. पण हा अनुभव पुन्हा पुन्हा घेऊ ही गॅरंटी नक्की आहे. कारण की जे आम्ही आज अनुभवलं ना ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिला आहे तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय.